अकोला शहरात शुल्काच्या वादातून होणाऱ्या हत्यांचे सत्र थांबायचं नाव घेत नाहीये। 31 डिसेंबरच्या खुनाची घटना ताजी असतानाच आज सकाळी सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीत पुन्हा एका हत्येने शहर हादरलं आहे। अकोला शहरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। 31 डिसेंबर रोजी घडलेल्या हत्येची घटना ताजी असतानाच आज सकाळच्या सुमारास सिव्हिल लाईन पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा एक हत्या झाल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेत अमोल दिगंबर पवार वय वर्ष 35 व्यवसायाने मजुरी राहणार संजय नगर मोठी उमरी अकोला याचा मृत्यू झाला आहे। प्राथमिक माहितीनुसार आरोपी नितेश अरुण जंजाळ राहणार संजय नगर मोठी उमरी अकोला याने अमोल पवार याच्यावर हल्ला केल्याचे समोर आले आहे। दोघांमध्ये शुल्काच्या कारणावरून आणि नेहमीच्या वादातून सतत भांडण होत असल्याची माहिती आहे। आज सकाळी झालेल्या या हल्ल्यात अमोल पवार गंभीर जखमी झाला असून उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे। घटनेची माहिती मिळताच सिव्हिल लाईन पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे। या सलग 2 हत्यांमुळे अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत अशी मागणी होत आहे। आरोपीला ताब्यात घेण्याची व पुढील तपासाची कारवाई सिव्हिल पोलीस लाईन करत आहेत। संजय नगर मोठी उमरी येथे अमोल दिगंबर पवार वय 35 वर्ष याचे मृत पडलेला आहे। त्याच्या माहितीवरून इथे आमची टीम पोहोचली, भेटवाले आणि आम्ही सगळे इथे पोहोचलो। लगेच लक्षात आलं की नितेश अरुण जंजाळ राणा संजय नगर तात्काळ आमची टीम गेली आणि त्याला अर्ध्या तासाच्या आत ताब्यात घेतला आणि पोलीस स्टेशनला बसवला। पुढचा तपास सुरू आहे। फॉरेन्सिक टीम आली आहे। माननीय SP सर आणि DYSP सरांच्या मार्गदर्शनाखाली पुढचा तपास सुरू ठेवतो।